आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यसभेत आज विनोद तावडे, नितीन नबीन, अभिषेक मनु सिंघवी, तेराश गोवाल्ला, जोगेन मोहन, प्रमोद बोरो, लक्ष्मी वर्मा, शिवेश कुमार, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह, अनुराग शर्मा, संजय भाटिया, करमवीर सिंग बौद्ध, फुलोदेवी नेतम या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली। विनोद तावडे यांनी मराठीतून शपथ घेतली। राज्यसभेत तालिका सदस्यांची फेरनिवड झाली। ही नियुक्ती 15 एप्रिलपासून लागू झाली आहे। यात भाजपचे दिनेश शर्मा, एस फांगनोन कोन्याक आणि घनश्याम तिवारी, काँग्रेसच्या फुलोदेवी नेतम, अण्णाद्रमुकचे एम तंबीदुरई आणि बीजू जनता दलाचे सस्मित पात्रा यांचा समावेश आहे। यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी इथं 18 ते 20 एप्रिल दरम्यान कुंवारा भिवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शन 2026 आयोजित करण्यात येणार आहे। या 3 दिवसीय कार्यक्रमात आदिवासी कला, नृत्य, खाद्य संस्कृती आणि विविध स्पर्धांचा रंगतदार अनुभव घेता येणार आहे। तसंच षण्मुखप्रिया, हेमा मालिनी आणि कैलाश खेर यांचे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपुरात दिली। नागपुरात भगवान परशुराम जयंतीनिमित्त 19 एप्रिल रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे भव्य स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। आग्याराम देवी मंदिर इथून संध्याकाळी 5 वाजता रॅलीला प्रारंभ होणार असून विविध मार्गांवरून ती हनुमान नगर मैदानात समारोप होईल। रॅलीत भगवान परशुरामाचा आकर्षक रथ, मंगलवाद्य आणि टाळकरी सहभागी होणार आहे। भंडारा इथं जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी जिल्हा वार्षिक योजना 2026-27 संदर्भात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। बैठकीत मागील वर्षीच्या खर्चाचा आढावा घेऊन प्रगती अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। प्रस्तावित कामांची यादी 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून कामांची गुणवत्ता उच्च दर्जाची ठेवण्यावर भर देण्यात आला आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत पाणस्थळावरील निसर्गानुभव हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून हा कार्यक्रम 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेला उमरेड पवनी करंडला अभयारण्यात पार पडणार आहे। यासाठी इच्छुक निसर्गप्रेमींना 20 ते 22 एप्रिल दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे। मर्यादित जागांमुळे निवडक सहभागींची निवड करण्यात येणार असून सहभागींचं वय किमान 18 वर्ष असणं आवश्यक आहे। या कार्यक्रमात पाणस्थळांवरील वन्यजीव निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।